आम्ही असे शेतकरी बघितले 30 रुपयाला भाजी जावी, मेथी जावी 20 रुपयाला जावी, लोकांनी 20 रुपयाच्या 2 मागितल्या। ते म्हणतो अरे माझ्या पोरांना आश्वासन देऊन आले मिठाई घेऊन ये। मला सांगा ज्याच्या घरी चहाला दूध नाही तो काय पोरांना मिठाई घेऊन देणार आहे? पण धाडस कसलंय त्या बापाचं? बाप म्हणजे तो माघार घेत नाही, लय खुंकार त्यो, तेवढाच निर्घट्ट, तेवढाच चिकाटीचा, लय भयानक। बाप दारात असताना मग रुबाब आहे घराला, सोडत नाही चित्त अजिबात। पोराहो आज येईल रे तुम्हाला मिठाई घेऊन, आज आपली दिवाळी साजरी करू, उद्या सगळ्यांची दिवाळी, आपली थोडी लेट होईल। आणि जेव्हा मी तिच्या आम्ही इनोवा फॉर्च्युनर सारख्या गाड्या थांबवल्या ज्याच्या आरशाची किंमत याचा महिन्याचा किराणा आहे रे, आणि आम्ही म्हणलो 10 रुपयाला एक मेथी द्या, ते थरथर त्या हातानं टोचलेल्या काट्याने ते सांगते आज द्यावं 30 रुपये तुम्ही। माझी पोरं मिठाईची वाट बघतात, तुपाची नाही बरं का, डालड्याची घेऊन जाईल तो आज। कुणीतरी दाता आला, त्यांनी मोठं मन केलं आणि त्या ठिकाणी त्याला पैसे दिले ना, थरथर त्या हाताने काउंटरवर पैसे ठेवले, मिठाईचा बॉक्स थरथरत करत घरी गेला, असा बॉक्स ठेवला। ए लेकराला जर चहाला दूध नाही ती मिठाई किती मोठी त्यांच्यासाठी आज तुटून पडली पोरं। म्हातारे एका कोपऱ्यात जाऊन बघत होतो, पोरं तुटून पडली होती। ए बापाला विचारा त्याचं काळीच काय, तो वेळेकाळी मारतो पण प्रेम बी करतो रे गळ्या, पण त्याच्यासारखं हृदय माय तुमचे डोळे लगेच भरून येतात रे, ह्याचे डोळे भरून येत नाही बरं का, तो निर्घट्ट काळजाचा नाहीच आहे।